सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 18 मध्ये आज आपण 7वा समास शिकणार आहोत. या 7व्या समासाचं नाव आहे जन स्वभाव निरूपण. सोपं नाव आहे आणि विषयसुद्धा सोपा आहे. जन स्वभाव निरूपण. साधू संत महात्मे हे या जगात अवतरित झाल्यानंतर अनेक प्रकारच्या भूमिका निभावतात. संत असं म्हणतात की समाजाचे डॉक्टर असतात. संत हे समाजाचे शिक्षक असतात. अशा अनेक भूमिकेतून संत या जगात आलेले असतात. माणसाची नाडी त्यांना माहीत असते. प्रत्येक माणूस कसा आहे ते त्यांना नीट जाणलेलं असतं त्यांनी. आणि म्हणून समर्थ सांगतात की सामान्य माणूस हा अत्यंत स्वार्थी असतो. देव देखील त्याला आपल्या स्वार्थापोटीच हवा असतो. संतांचं निरीक्षण या जगाबद्दल, समाजाबद्दल, लोकांबद्दल किती सूक्ष्म आहे बघा. सामान्य माणूस स्वार्थी असतो. देवसुद्धा त्याला आपल्या स्वार्थापोटीच हवा असतो. माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला कष्ट करायला नको, मेहनत करायला नको, प्रयत्न तर करायला नको, पण त्याचे फळ मात्र पाहिजे. परंतु या कर्मभूमीचा नियम असा आहे की येथे कष्टा वाचून काहीच प्राप्त होत नाही. आपण ज्या ठिकाणी जन्माला आलो त्याला कर्मभूमी म्हणतात. म्हणजे काय की आपण एकही क्षण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. किती आपण शांत बसलो, ठरवलं मनामध्ये मी आता काही करणार नाही, तरी देखील आपल्याकडून कर्म आपोआप होतं नसतं. भगवद्गीतेमध्ये त्यासाठी एक अध्याय आहे, त्याचं नावच आहे कर्मयोग. आणि तिथे सांगितलेलं आहे की आपण किती म्हटलं नाही करायचं कर्म, शांत बसायचं, तरी आपलं श्वासोश्वास करायचं कर्म निरंतर चालूच आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की असे आपण ज्या जगात आलेलो आहोत त्याला कर्मभूमी म्हणतात. कर्म केल्याशिवाय पर्याय नाही आहे. परंतु दुसरा नियम असा आहे की कष्ट आपण केलेच पाहिजे, मेहनत केली पाहिजे. कष्टाशिवाय माणसाला काहीच मिळत नाही. ज्यांनी सपाटून कष्ट केले, आपल्या जीवनात प्रयत्न केले आणि विवेकाने वागले, सारासार विचाराने वागले, तेच भाग्य भोगून गेले. त्यांना जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला. ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी कष्ट केले, कसे सपाटून कष्ट केले, त्यांना जीवनामध्ये सुख प्राप्त झाले. प्रपंचात आणि परमार्थात दोन्हीकडे विवेक सारखाच आहे. म्हणजे दोन्हीकडे विवेक अत्यावश्यकच आहे. प्रपंचात पण सारासार विचार पाहिजे, आणि जर प्रपंचात पाहिजे तर परमार्थात तर 100% पाहिजे. माणसाने विवेकाने वागलं पाहिजे. सार काय आणि असार काय याचा आपण विचार केला पाहिजे. देवाचे कर्ते पण खरे कसे आहे? देव करता आहे, आपल्या माहिती आहे. भगवंत कसा आहे, त्याची शक्ती कशी आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, असा तो भगवंत या विश्वाचा करता आहे. मग त्याचे कर्ते पण खरे कसे आहे ते आपण विवेकाने नीट समजून घ्यावे. ज्या माणसात विचार नाही त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही. जो माणूस विचार करत नाही, ज्याच्यामध्ये विचाराची शक्तीच नाही, त्याच्या आयुष्यात काहीच अर्थ नाही.
त्याचं जगणं निरर्थक आहे. वीर्याने विचाराने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधता येतात. विवेकाने देवाची प्राप्ती होते. देवाची प्राप्ती कोणाला होते? ज्याच्याजवळ विवेक आहे, सारासार विचार आहे, खरा आणि खोट्याची परीक्षा ज्याला करता येते त्याला देवाची प्राप्ती होते. माणूस करंटा अर्थात भाग्यहीन म्हणजे अभागी काय? आपण जर सूक्ष्म विचार केला, नजर टाकली या विश्वाकडे, तर आपल्याला दिसतं की माणूस करंट आहे, भाग्यहीन आहे, अभागी आहे. पण असा का आहे? कारण त्याच्याजवळ विचार नाही, त्याच्याजवळ विवेक नाही. एवढेच नाही तर त्याची कष्ट करण्याची तयारीसुद्धा नाही. म्हणून तो भाग्यहीन आहे, करंट आहे. हा जो प्रश्न आहे, माणूस करंटा भाग्यहीन अभागी का आहे, तर या प्रश्नाचे उत्तर समर्थांनी ठामपणे दिले आहे. ते म्हणतात, आळशी आणि जे विवेकीन आहेत, ज्यांच्या जीवनात विवेक नाही, ती माणसं अभागी आहेत. आणि अशी माणसं समर्थांना मुळीच पसंत नाही, त्यांना बिलकुल आवडतसुद्धा नाही. ते म्हणतात, कष्टाळू विवेकशील माणसाच्या मागे भाग्य असते. आपण बऱ्याच वेळा भाग्याला दोष देतो, माझ्या भाग्यातच लिहिलं होतं दुःख आहे. पण तसं नाही आहे. जी माणसं विवेकशील आहेत, कष्टाळू आहेत, त्यांच्या मागे भाग्य असते. आणि अशी समर्थांची पूर्णपणे खात्री आहे. सामान्य माणसाचा स्वभाव मुळी लोभी आहे, स्वार्थी आहे. अशी माणसे देव शब्द जे उच्चारतात, अशी माणसे ज्या वेळेला देव शब्द उच्चारतात तेव्हा आरंभीच सुरुवातीला मला देवाने काहीतरी द्यावे अशी त्यांची मनात वासना असते. आणि आपल्याला लहानपणी शिकवलेलं आहे, जेव्हा आपण जातो देवाकडे तर काहीतरी मागायलाही जातो. भले मागता चांगलं मागतो. आपल्या शिकवल्या असताना की गेलं देवाकडे माणसं, मला चांगली बुद्धी दे. खरं म्हणजे काही मागायचंच नसते, पण आपल्या शिकवलेलं त्याला काय करणार. म्हणून आपण देवाकडे मागतच असतो. उच्चार केला तरी आपण काहीतरी मागत असतो. त्याने आपल्याला काहीतरी द्यावे अशी आपल्या मनात वासना असते. खरं तर देवाची भक्ती आपण मुळीच करत नाही. भक्ती आपल्या अंतःकरणात आहे का? भक्ती नाही. आपण अर्थ पाहिल्यामागे भक्तीचा अर्थ प्रेम आहे. आपलं देवावरती प्रेम आहे कुठपर्यंत? जोपर्यंत तो माझं चांगलं करतो आहे, जोपर्यंत माझा फायदा करून देतो आहे, जोपर्यंत मला लाभ करून देतो आहे, तोपर्यंत देव माझा आहे. आणि त्याने या गोष्टी केल्या नाही की आपण त्याला आपला म्हणत नाही. सांगण्यात तात्पर्य काय की आपण देवाची भक्तीसाठी भक्ती करत नाही. मला काहीतरी मिळावं, त्याने माझं प्रसन्न व्हावं अशी आपली अपेक्षा असते. पण ती अपेक्षा चुकीची आहे. समर्थ उदाहरण देतात, दृष्टांत देतात. ते म्हणतात, एखादा नोकर काही सेवा न करता, कोणतेही काम न करता मालकापाशी पगार मागतो. तशातला हा पगार प्रकार आहे. आपण देवाची सेवा करत नाही, मनातून भक्ती करत नाही, तरी मग आपण मागत असतो देवाकडे. परंतु असं आहे की या जगामध्ये मेहनत केल्याशिवाय, प्रयत्न केल्याखेरीज काहीच मिळत नाही. कष्टा वाचून राज्यसुद्धा मिळत नाही. कष्ट केल्यावाचून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. आळशीपणामुळे कार्याचा नाश होतो असा प्रत्यक्ष आपला अनुभवसुद्धा आहे. आणि असूनसुद्धा हीन प्रतीचे लोक मेहनत करण्यात चुकारपणा करतात, म्हणजे ते मेहनत करत नाही. मग अशा लोकांना स्वामीजी हीन प्रतीचे लोक म्हणतात. जे लोक अगोदर कष्टाचे दुःख सहन करतात, आपल्या जीवनामध्ये कष्टाचे दुःख सहन करतात, ते लोक पुढे आयुष्यात सुखाचे फळ भोगतात.
कष्ट म्हटल्यानंतर दुःख आहे आणि म्हणून दुःख यांना नको आहे. पण ज्यांना दुःख सहन करायची सवय लागलेली आहे, कष्ट सवय लागलेली आहे, ते पुढे आपल्या आयुष्यामध्ये सुख भोगतात, सुखाचे बळ भोगतात. आणि याच्या उलट जे सुरुवातीला आळसाने, जे लोक सुरुवातीला आळसाने सुखावतात, आळशी मनात सुख मानतात, ते लोक पुढे आयुष्यामध्ये दुःख आणि दुःखच भोगतात. त्यांच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय काहीच नसते. कोणाच्या जी माणसं अगोदर आपल्या जीवनात आळसामध्ये सुख मानतात त्यांच्या जीवनात दुःखाशिवाय काहीच नसते. प्रपंच असो अथवा परमार्थ असो, समर्थ म्हणतात दोन्हीकडे विवेक सारखाच असतो. पुढची योजना, भावी काळामध्ये पुढची योजना बरोबर ओळखून वागण्याचे महत्त्व प्रत्येकाला कळलेच पाहिजे. आपल्याला पुढच्या काळामध्ये भावी जीवनामध्ये काय करायचं आहे याची आपण योजना केली पाहिजे आणि तसं वागण्याचे आपल्याला प्रत्येकाला महत्त्व कळलेच पाहिजे. आपण जेवढे मिळवले, आपण जेवढे कमावले त्यातले काही शिल्लक न ठेवता सगळे खाऊन फस्त गेले. आपण कमावलेले सर्व खाऊन फस्त गेले, काही शिल्लक ठेवले नाही, तर पुढे आयुष्यात कठीण काळ आल्यानंतर अशा लोकांना जगणे कठीण जाते, जगणे मुश्किल होऊन जाते. पैसा तर कमावतात, वैभव कमावतात, ऐश्वर्य कमावतात, परंतु ते कमावलेलं ऐश्वर्य, कमावलेला पैसा सर्व खर्च करून टाकतात आणि अशा या कामामुळे त्यांना जीवनामध्ये पुढे कठीण काळ येतो. समर्थ सांगायचं आहे की आपण जे काही कमावलेलं आहे ते आपण ते शिल्लक ठेवलं पाहिजे. आपल्या भविष्याची तरतूद आपण केली पाहिजे, म्हणजे आपल्यासाठी आपण शिल्लक ठेवलं पाहिजे. पण सगळं आपण खाऊन फस्त गेलं, संपवलं, तर मग आपल्या देखील आयुष्याची संपवण्याचीच वेळ येते. समर्थ सांगतात की पुढची योजना निश्चित करून जे वागतात, पुढे आपल्याला काय करायचं आहे याची योजना निष्करून वागतात, ते शहाणे ठरतात. या जगात सुखाने जगण्यासाठी साठवलेला पैसा उपयोगी पडतो. जास्त साठवायचा असंही नाही, पण आपल्या गरजेपुरता आपण पैसा साठवला पाहिजे. जास्त साठवला, मर्यादेपेक्षा आपण जास्त साठवला तर मग तो पैसा काही कामाला येत नाही. तो एकतर राजा होऊन जातो. राजा म्हणजे आजच्या वर्षी सरकार कराच्या रूपाने, किंवा चोर घेऊन जातात, किंवा आपण वापर केला नाही तर आपण इथे तो पैसा इथे सोडून जातो. आपल्या गरजेपुरता पैसा पाहिजे, धन पाहिजे, तर तो आपल्याला सुखाने जगण्याकरता उपयोगी पडतो. परंतु परलोकामध्ये समाधान राहण्यासाठी, आपल्याला सुख प्राप्त होण्यासाठी परमार्थच उपयोगी पडतो, परमार्थच करावा लागतो. ज्याच्यापाशी स्वतःपुरतासुद्धा साठवलेला पैसा नसतो असा माणूस जिवंत असूनही मृतवत होतो. एकदा माणूस मेल्यावर तो सुटत नाही. आपली कल्पना काय की आपल्या जिवंत असताना जे भोग असतात, सुखाचे दुःखाचे, दुःखाचे संपावेत असं वाटतं, आणि मग आपण म्हणतो की माणूस मेला म्हणजे सगळं संपलं. परंतु समर्थ म्हणतात की एकदा माणूस मेल्यावर तो सुटत नाही, त्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावे लागते आणि यातना, दुःखे भोगावीच लागतात. जो माणूस स्वतःला न वाचवता, जो मनुष्य स्वतःला न वाचवता स्वतःचा घात करतो तो आत्महत्यारा आहे. त्याला समर्थ म्हणतात की तो आत्महत्यारा आहे, स्वतःचीच हत्या करणार आहे. अशा रीतीने प्रत्येक जन्मात आत्मघात चालतो आणि असे किती जन्म होतात याचे गणित करता येत नाही. पण अशा प्रकारे जीवन जगून जन्म मरण काही केल्या चुकत नाही.
देव सर्व काही करतो असे सगळे माणसे समजतात. म्हणतात देखील देव सर्व काही करतो, पण भगवंताची भेट मात्र अकस्मात अचानकपणे होते. ज्या माणसाजवळ खरा आत्मानात्मविवेक आहे, ज्या माणसाजवळ खरा आत्मानात्मविवेक आहे, त्यालाच परमात्मा गवसतो. गवसतो म्हणजे त्यालाच परमात्मा सापडतो. देव पाहायची इच्छा प्रत्येकाची आहे. देव मला भेटला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं, पण त्याकरता आपल्यावर काय पाहिजे? आत्मानात्मविवेक पाहिजे. आणि हा विचार, आत्मानात्मविवेक हा विचार विवेकी पुरुषाजवळ असतो. त्याचाच विवेकाचा लाभ होतो. आपल्याला जर तो विचार पाहिजे, आत्मात्मविवेक आपल्याला पाहिजे, तर कुठे मिळणार आपल्याला? विवेकी पुरुषावर मिळणार आपल्याला. खरे पाहिले तर देव एकच आहे. सामान्य माणूसच अनेक देवांना मानतो, पण त्या अनेक देवांना देव असे म्हणता येत नाही. देवाचे मूळ स्वरूप आणि देवाचे कर्तेपण ही दोन्ही खऱ्या अर्थाने कशी आहेत हे नीट योग्य रीतीने आपण समजावून घेतले पाहिजे. दोन गोष्टी आपण समजावून घेतल्या पाहिजे की देवाचं मूळ स्वरूप कसं आहे आणि त्याचं कर्तेपण कसं आहे, हे योग्य रीतीने आपण समजून घेतलं पाहिजे. परंतु ते न कळतात, ते समजून न घेतात लोक देवाबद्दल बोलतात. आपला शहाणपणा लोकांना दाखवण्याआधी काही लोक उगीच मूर्खपणाने देवाबद्दल आणि त्याच्या कर्तेपणाबद्दल काही बाई बोलत असतात. स्वतः समजून घेत नाही, पण उगीच काहीतरी बोलत राहतात. एखाद्या माणसाला भूक लागली असता, समर्थ दृष्टांत, एखाद्या माणसाला भूक लागली असता भुकेची तृप्ती होण्याआधी म्हणजे पोट भरण्याआधी भोजन करणे म्हणजे जेवणे, हाच एक सरळ उपाय आहे. कोणी सांगेल भूक लागली, शांत करायची भूक, तर पोटभर जेवलं पाहिजे, हा एकच उपाय आहे. पण तो न करता इतर उपाय करून बसण्यासारखे आहे. आपण जे आत्ता सिद्धांत पाहिला की जे मूर्ख लोक आहेत ते देवाचे स्वरूप, त्याचे कर्तेपण न समजून घेतात, त्याबद्दल काहीतरी बोलत असतात. त्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे. जे लोक मनस्वी म्हणजे अगदी मनापासून मेहनत करतात, कष्ट करतात, ते भाग्य भोगीत राहतात. त्यांच्या जीवनामध्ये सुख, ऐश्वर्य, वैभव असते. बाकीचे भाग्यहीन लोक, बाकीचे अभागी लोक नुसती बडबड करीत जगतात. जे लोक शहाणे असतात ते करंट्याचे करंटेपण म्हणजे त्यांचे करंट लक्षण समजून जातात. आपण मागच्या काही समाजामध्ये याविषयी समजताना एक समाज लिहा होता, ते ऐकलेलं आहे. त्याचं नावच होतं करंट लक्षण. तर जे लोक शहाणे असतात ते या करंटाचे करंट लक्षण समजून जातात, पण चांगुलपणाचे लक्षण मात्र करंट्याला समजत नाही. जे चांगले आहेत त्यांना करंट्याचे लक्षण कळते, पण जे करंटे आहेत त्यांना चांगल्या माणसाचे लक्षण कळत नाही. जो करंटा म्हणजे अभागी असतो त्याच्या अंगी कुबुद्धी, वाईट बुद्धी जास्त प्रमाणात असते. करंट आपण कसं ओळखायचं? ज्याच्याकडे वाईट बुद्धी जास्त आहे, कुबुद्धी जास्त आहे, तो करंट आहे. त्याच्या ठिकाणी जणू काही शुद्धीच नसते, बुद्धी नसते आणि शुद्धी पण नसते. कारण तो कुबुद्धीलाच, वाईट बुद्धीलाच सुबुद्धी मानतो. जो माणूस नीट शुद्धपणे नाही, म्हणजे जो माणूस नीट शुद्धीमध्ये नाही, तो त्याचे कोणतेही बोलणे खरे मानता येत नाही. आपण समजू शकतो की जो माणूस शुद्धीमध्ये नाही
शुद्धीवर नाही आणि तो बोलत असेल तर समोरचा ऐकणारा ते खरे मानत नाही. त्याच्या ठिकाणी विचाराच्या नावाने आवळ्या एवढे पूज्य असते. जुने शब्द आहेत. आवळ्या एवढे पूज्य म्हणजे त्याच्याकडे विचार नसतो. विचार शून्य असता तो माणूस. विचाराने इहलोक आणि परलोक साधला जातो. आपल्याला दोन्ही लोकांचं महत्त्व कळण्याकरता स्वामी सांगतात आपल्याजवळ विचार पाहिजे. विचाराने जीवनाचे सार्थक होते. म्हणजे विचाराने नित्यानित्य विवेक आपण पाहिला पाहिजे. असं समर्थांनी या जगातील लोकांचं निरीक्षण केलं, त्यांच्या स्वभावाचं वर्णन केलं. म्हणून याचं नाव आहे जन स्वभाव निरूपण. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 18 दशकातील जनस्वभाव निरूपण नावाचा हा 7वा संवाद पूर्ण आला. आपण याने आता पूर्ण करू.